गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, हाच या दीप प्रज्वलनाचा अर्थ होतो। एकदा आपण सरस्वती मातेसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात। कार्यक्रमाचा श्री गणेशा करतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तुमचा सगळ्यांचा उत्साह खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे। तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या मीच वाजवणार आहे। आणि लगेचच आपण आपल्या गुरूंचं आगमन झालंय, तर त्यांचा पूजक भजनी मंडळांचा हा सामूहिक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी वेगळं काही सांगायला नको आहे। आपल्या गुरूंबद्दल असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा गुरुपौर्णिमेचा सोहळा आयोजित करत आहोत। पूजनाचा स्नेहमिलाप कौमुदी परिवाराचा। आपल्या या कौमुदी परिवारामध्ये प्रज्ञाच्या दोघी बहिणी आणि तिच्या सासूबाईंचं मनापासून स्वागत। आणि हा हिरा सुद्धा मी शोधून काढलेले आहेत, दोन्ही हिरे। त्यामुळे बोलण्याचं म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना पाहून खूप आनंद होतो आहे। प्रज्ञानी जी आता हे जी सुरुवात केलेली आहे तिची दिवसेंदिवस भरपूर भरभराट होते आणि तिची अशीच होत राहो। जशी माझी पूर्वी 14 मंडळ होती तशीच प्रज्ञाची सुद्धा 14 काय 16 मंडळ व्हावीत अशी माझी इच्छा आहे आता। कारण मी जशी माझं वय झालेलं आहे तसंच माझ्याकडे क्लासला येणाऱ्या ज्या आहेत त्यांचीसुद्धा वय झालेली आहेत। त्यामुळे तर मला गेली 15 वर्ष, 15पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत। मी 1906 मध्ये सुरू केली होती भजनाची क्लासेस, 2006 मध्ये, आणि 20 वर्ष झाली। आणि शास्त्रीय संगीताचं मी 1900 याचे नाही, शास्त्रीय संगीताचे 1999-93 मध्ये मी क्लासेस चालू केले होते। त्यामुळे आता मला बरीच वर्ष झाली आहेत ह्या क्षेत्रात येऊन। आणि हे सगळं जे श्रेय आहे ते माझ्या गुरूंना आहेत, कुमुदिनी अभ्यंकर। म्हणून मी प्रज्ञानी जेव्हा क्लासेस चालू केले तेव्हा मी म्हटलं तू क्लासेस घे, पण माझं एकच म्हणणं आहे की कौमुदी परिवार असा हा राहील, नाव याचं कौमुदी परिवार शेवटपर्यंत राहील। तुझ्या मंडळाची वेगवेगळे नावं असू देत, माझ्याही मंडळाची वेगवेगळी नावं आहेत, पण हा कौमुदी परिवार आहे। आणि तुम्ही या ज्या सगळ्या आहात या माझ्या कौमुदी परिवारातल्या आहेत, कारण प्रज्ञा ही माझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या परिवारातल्या आहे। आपले जे कुठले कार्यक्रम होतील ते प्रज्ञातबला मी सांगत जाईल आणि तुम्हाला ज्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं असेल तेव्हा तुम्ही होऊ शकता आनंदाने। त्यामुळे कौमुदी परिवार हा शेवटपोतर राहणार आहे। जेव्हा यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हा तिला म्हटलं की कौमुदी परिवार हेच नाव ठेवायचं आहे, माझ्या गुरूंचंच नाव, आणि हे नाव मला सुचवलं। अच्छा असेल तर तुम्ही प्रज्ञाकडे तयार व्हा, प्रज्ञा तुम्हाला तयार निश्चित करेल। अर्थात ती प्रत्येक वेळेला, एवढं माझं म्हणणं आहे की ती प्रत्येक वेळेला माझी कुठलीही परमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही किंवा माझ्या उपरोक्ष ती कुठलीही गोष्ट करत नाही। तशीच माझी आणखीन एक विद्यार्थिनी आहे अमृता खोडके दहिवेलकर, तुम्हाला ती माहीत असेल, अमृता खोडके दहिवेलकर, ती माझीच विद्यार्थिनी आहे। ती माझ्याकडे क्लासिकल यायची। तिने सुद्धा जसं प्रज्ञानी जसं ठेवलेलं आहे तसं तिचा नेहमी मला फोन असतो। गुरुपौर्णिमेला तर असतो, पण काही नवीन तिने केलं, कुठलं रेकॉर्डिंग केलं तर तिचा मला नेहमी ते रेकॉर्डिंग पाठवते। काकू हे बरोबर आहे का? अगं म्हणलं पुढे जात राहो अशा आपण सगळेजण तिला शुभेच्छा देऊया आणि अर्थातच आशीर्वाद। सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी सलके माल मुक्ता फळाची जय देव। आणि पहिलं भजनी मंडळ अर्थात जानकी भजनी मंडळ चेतनानगर यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यायचं आहे सादरीकरण करण्यासाठी। नाल मृदुंग बरोबरी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की. स्वर संगीत भजनी मंडळ अभियंता नगर. पानामध्ये पान बहुमोलाचं, शंकराला वाहिना मी पान बेलाचं, शंकराला वाहिना मी पान बेलाचं. पानामध्ये पान बहुमोलाचं, पानामध्ये पान बहुमोलाचं, शंकराला वाहिना मी पान बेलाचं, शंकराला वाहिना मी पान बेलाचं, शंकराला वाहिना मी पान बेलाचं. नमः पार्वती पतये हर हर. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण स्वर संगीत भजनी मंडळासाठी. खरोखर श्रावण महिना सुरू आहे आणि आपण सगळे महादेवाची उपासना करतोय आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी महादेवाचं पान, महादेवाला बेलाचं पान अर्पण केले. शिवाई भजनी मंडळ अभियंता नगर. फिरत होती ग सुंदर माझे सांग ग, फिरत होती ग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कालिका मंडळासाठी. लता रमेश कोठावदे. मी आता श्रावण महिन्यामुळे एक उखाणं घेते. दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी, रमेश पंतांच्या जीवनात राहीन मी सदाही आनंदी आनंदी आनंदी. मस्त. लताताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. उखाणा घ्यायचा का म्हटल्याबरोबर पटकन त्यांनी हात वर केला, त्याच्यासाठी सुद्धा स्पिरिट लागतं बरं का. क्या बात है. कालिका भजनी मंडळ. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कालिका भजनी मंडळ करायला येत आहे कुलस्वामिनी भजनी मंडळ उपेंद्रनगर.
सदानंदाचा येळकोट. क्या बात आहे. सुंदर सादरीकरण. नवदुर्गा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या. कुलस्वामिनी मंडळासाठी. आणि पुढचं सादरीकरण करायला येतात नवदुर्गा भजनी मंडळ गोविंदनगर. येळकोट येळकोट. स्वरसंगीत भजनी मंडळ अभियंता नगर. सौ शीतल कोठावदे. आज तुमच्या समोर माझ्या स्वतः हस्ताक्षरात आणि माझे एक छोटेसे शब्दांकन माझ्या गुरु प्रज्ञाताई यांच्यासाठी मी केलेले आहे. तरी सर्वांनी ते शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती करते. नाम घ्यावे नियमित, नाम घ्यावे नियमित, नामात आनंद सदोदित. काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपणा सांभाळित. काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपणा सांभाळित. नाव माझी छोटी देवा, अभिमान माझा मोठा. नाव माझी छोटी देवा, अभिमान माझा मोठा. सदानंदाचा येळकोट येळकोट. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, आणाया मानू गेलाय चंदनपुरी ग. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग, आणाया मानू गेलाय चंदनपुरी ग. मल्हारी माझा कुंभाचा धनी, समजावा बाई जाऊ नकोनी. मल्हारी माझा कुंभाचा धनी, समजावा बाई जाऊ नकोनी. उगाच रुसला बाई माझ्यावरी ग, उगाच रुसला बाई माझ्यावरी ग. आलाया बानू गेलाय चंदनपुरी ग, आलाया बानू गेलाय चंदनपुरी ग. माझा सवतीचा गावा, आजच जाते मी बानूच्या गावा. भजीची काढीन जाऊन पाड्यावरी ग, भजीची काढीन जाऊन पाड्यावरी ग. आलाया बानू गेलाय चंदनपुरी ग, आलाया बानू गेलाय चंदनपुरी ग. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वरसंगीत भजनी मंडळासाठी. आणि पुढचं सादरीकरण करायला मंचावर येत आहेत नवरंग भजनी मंडळ गंगापूर रोड. मी तुम्हाला एक सांगते, नवरंग जरी नाव असलं तरी आमच्यासाठी
गुंतूनी गुंत्यात माझ्या पाय माझा मोकळा, गुंतूनी गुंत्यात श्वास माझा वेगळा. क्या बात आहे. मस्त. रंग माझा वेगळा, रंग माझा. थोडंसं यमक चुकलं, इथे आल्यावर थोडीशी धडधड होते त्याच्यामुळे. हरकत नाही. तुमचं आमच्या विभागात स्वागत आहे. कुठल्याही रंगापेक्षा अंतरंग जास्त महत्त्वाचा असतो. अगदी योग्य, अगदी बरोबर. कडकडीत टाळे झाले पाहिजेत. खूप सुंदर सादरीकरण केले नवरंग भजनी मंडळाने. आणि पुढचं सादरीकरण करायला येत आहेत सुगम संगीताच्या विद्यार्थिनी. आपल्या सगळ्या भजनांच्या मांदियाळीत थोड्या वेगळ्या धाटणीचं गाणं घेऊन येत आहेत. प्रणाली ही सुद्धा आपल्यासोबत आहे. ती धुळ्यावरून आली आहे ना, तू काय सांगशील? खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदाच हा प्रोग्राम बघते. मला खूप छान वाटतं की माझ्या बहिणीने खूप छान ग्रुप तयार केले, खूप छान प्रगती केली आहे. खूप आनंद होतो मला ते बघून. आणि अर्थातच प्रज्ञाच्या सासूबाई, त्यांना पण आपण विचारूया त्या काय सांगतायत. हॅलो, मी आता येतं नाही. मी आता दुसऱ्यांदा बघते हा कार्यक्रम, पण खूपच छान वाटतं हा सगळा अगदी कार्यक्रम बघून. प्रज्ञाने एवढी सगळी प्रगती पण म्हणजे खूपच छान वाटलं अगदी. वा, मस्त. एकदा प्रज्ञासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान प्रगती केली त्यांनी. आणि एक एक मंडळ करत करत आज तिचे 13 मंडळं आहेत नाशिकमधल्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये. आणि अशीच तिची प्रगती उत्तरोत्तर होत राहो. आणि आमच्या गुरूंचा वारसा ती पुढे नेते, तो असाच पुढे कायम चालत राहो, यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. आणि तिच्याकडे येणाऱ्या सुगम संगीताच्या या विद्यार्थिनी बघूया काय सादर करतायत. संगी पावसाच्या धारा
कसं वाटलं गाणं? यांच्याकडे तर इतका जोरदार वारा येतोय, आपल्याकडे मात्र कडक ऊन पडलंय आज. कुठून आल्या तुम्ही सगळ्याजणी? कोकणातनं आल्या वाटतं या. असो, पुढचे मंडळ सादरीकरण करणार आहेत. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये आलेल्या आपल्या अतिथींचा आपण सत्कार करून घेणार आहोत. तर मी प्रज्ञाला विनंती करते, तिने मंचावर यायचं आहे. आपला हा संपूर्ण कौमुदी परिवार आमच्या गुरु सौ सुनीताताई तळवेलकर यांच्या साधना संगीत विद्यालयाच्या आम्ही विद्यार्थिनी आणि आता प्रज्ञाने सुरू केलेला तिचा हा स्वराज्ञा संगीत विद्यालयाचा हा सगळा परिवार कौमुदी परिवाराअंतर्गत येणाऱ्या या दोन्ही आपण सगळे इथे उपस्थित आहोत. तर मी प्रज्ञाला विनंती करते की तिने आपल्या गुरूंचा सत्कार करावा. एकदा प्रज्ञासाठी आणि आमच्या गुरूंसाठी दोघींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुरूंचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायम असाच मिळत राहो आणि प्रज्ञाच्या रूपाने तो तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोच आहे. तेव्हा खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आमच्या गुरूंना. त्याच्या सासूबाईसुद्धा आज इथे उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करते. त्यांचासुद्धा सत्कार करते प्रज्ञा. आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा कायम तिच्या पाठीशी आहेत. तिच्या सासूबाईंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद, थँक्यू. यानंतर प्रज्ञाची मोठी बहीण प्रणाली, हिला मी विनंती करते, तिने मंचावर यायचं आहे. मोठी बहीण ही आईच्या जागीच असते आणि आईचा आशीर्वाद तिच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. प्रणाली, प्रज्ञाची मोठी बहीण. आईकडून मिळालेले संस्कार आणि हा इतका गोड गळा या तिघी बहिणींना मिळालेला आहे. ती सुद्धा गायन करते, आय थिंक, बरोबर ना? आणि यानंतर प्रियंकाला सुद्धा मी मंचावर बोलवते, तिने पुढे यायचं आहे. तुझा आवाज बसला असला तरी हरकत नाही सत्कारासाठी. असू द्या असू द्या. आज तू या कार्यक्रमाला उपस्थित राहिली त्याबद्दल तुझंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तुलाही शुभेच्छा. प्रियंकासुद्धा एक उत्तम गायिका आहे. अनेक कार्यक्रम ती करत असते. यूट्यूबवर चॅनल पण आहे तिचं, तुम्ही सगळ्याजणींना म्हणजे कल्पना असेलच. अनेक सुंदर गाणी तिने गायलेली आहेत आणि आज ह्या कार्यक्रमावर उपस्थित राहून तिने कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल थँक्यू सो मच. यानंतर आपले तबलजी श्री अभिजित वैद्य सर, त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. नाशिकमधले जेवढे तबलावादक आहेत या सगळ्यांच्या यादीतलं अग्रगण्य नाव आहे. अनेक वर्षांची परंपरा आणि साधना आहे त्यांची. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांच्या मैफिलीलासुद्धा तबल्याची साथ दिलेली आहे. नेहमीच आपल्या कौमुदी परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमात सर अगदी हिरिरीने उपस्थित असतात. तेव्हा गुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करतोय आपण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री अभिजित वैद्य यांच्यासाठी. धन्यवाद सर, थँक्यू सो मच फॉर बीइंग विथ अस ऑलवेज. आणखी एक वादक उपस्थित आहेत, सागरदादा मोरसकर. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी पण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. अभिजित दादा, तुम्हीच या आणि त्यांचा सत्कार करा. जोरदार टाळ्या वाजवाव्यात. पाठीच्या वहिनीसारखी भक्कम साथ प्रज्ञाताईंना नेहमी असते त्यांची सदैव. धन्यवाद. आपल्यासमोर सादरीकरणासाठी तयार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण नारायणी भजनी मंडळासाठी. हरि
बालकृष्ण भगवान की क्या बात आहे. एकदा कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत. खूपच सुंदर भजन सादर केलं आहे आपल्यासमोर नारायणी भजनी मंडळाने. आणि यानंतर पाईपलाईन रोड येथील चिंतामणी भजनी मंडळाला मी विनंती करते, त्यांनी मंचावर यायचं आहे. गजर बाकी राहिलाय. कैलासातून उतरून महादेवाला आता इथे यावंच लागेल. खूपच सुंदर सादरीकरण आणि तितकीच तबल्याची साथ अप्रतिम. एकदा तबल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सागरदादांसाठी सुद्धा. नमस्कार. आज आपण गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त एकत्र जमलो आहोत. कौमुदी परिवाराचे आपण घटक आहोत. ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 2 वर्षांपासून प्रज्ञाताईंचे उत्तम मार्गदर्शन आम्हाला लाभते आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय छान आहे. भजनातील प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करावा, प्रत्येक ओळ कशी म्हणावी, टाळांचा ठेका कुठे आणि कसा असावा हे त्या चांगल्या प्रकारे लक्षात आणून देतात. प्रत्येकीला वैयक्तिक मार्गदर्शन करतात. प्रत्येक वेळी नवीन शिकविण्याची त्यांची तयारी असते. कौशिकीमधील सगळ्यांना त्यांनी भजनाची खूपच छान गोडी लावली आहे. मी काम करता करता भजन पाठ केले, मी भजन म्हटले, मी म्हणून दाखवले असे कोणी सांगितले की प्रज्ञाताईंचा चेहरा आनंदाने फुलून जातो. त्यांच्या गुरु माननीय सुनीताताई तळवेलकर यांच्याकडून घेतलेला हा वसा त्या पुढे चालवत आहे. त्यांच्या या कार्यासाठी आमच्या कौशिकी मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. खूप सुंदर शुभेच्छा. आणि सादरीकरण करतायत कौशिकी भजनी मंडळ. यांच्या सादरीकरणानंतर सारंगी भजनी मंडळ उत्तमनगर करतायत कौशिकी भजनी मंडळ. कोल्हापूरच्या अंबाबाईचा, तुळजापूरच्या भवानीचा, माहूरच्या रेणुकेचा, वणीच्या सप्तशृंगीचा.
जगदंबा माता की जय, बोला सप्तशृंगी माता की जय, बोला तुळजा भवानी माता की जय, बोला रेणुका माता की बोला महालक्ष्मी माता की। अतिशय सुंदर सादरीकरण केलंय कौशिकी भजनी मंडळाने आणि यानंतर आपल्या समोर येते सारंगी भजनी मंडळ उत्तम नगर। कृष्ण भगवान की। प्रज्ञाचा हा सगळा परिवार आहे, सगळे भजनी मंडळ आहेत, ते त्यांचं स्वागत करूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। या पादुका आपल्या समोर इथे आता आलेल्या आहेत, परंतु सगळ्यांनी लांबून दर्शन घ्यायचं आहे। कृपया कोणीही त्या पादुकांना स्पर्श करू नका, लांबूनच दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला। आनंदी भजनी मंडळ इंदिरानगर यांचं सादरीकरण होईल आणि ते सादरीकरण झाल्यानंतर आपण दत्तगुरूंचा सामूहिक जप करणार आहोत। त्याची सांगता गवळणींनी करताय आनंदी भजनी मंडळ इंदिरानगर। श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा